कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने सांगलीत तीव्र आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेच्या पवित्र सभागृहात ऑनलाईन जुगार खेळण्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। त्यांच्या या असंवेदनशील आणि बेजबाबदार वर्तनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले। कृषी मंत्री कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसवले, संगीता हारगे। यावेळी महिला शहर जिल्हा अध्यक्षा सौ संगीता अभिजित हारगे म्हणाल्या, सत्ताधारी पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी 7/12 कोरा आणि कर्जमाफीची ग्वाही दिली होती। मात्र प्रत्यक्षात ही आश्वासने केवळ राजकीय स्टंट ठरली आहेत। शेतकऱ्यांची अडचण समजण्याऐवजी मंत्री सभागृहात ऑनलाईन जुगार खेळताना दिसतात, हे अत्यंत लज्जास्पद आहे। शेतकऱ्यांची उपेक्षा करणारे मंत्री नकोत। सचिन जगदाळे। सांगली विधानसभा अध्यक्ष माननीय सचिन जगदाळे यांनी सरकारच्या भूमिकेवर कठोर टीका करत म्हटले, माणिकराव कोकाटे यांच्यासारखे निष्काळजी मंत्री महाराष्ट्राला नकोत। त्यांनी शेतकऱ्यावर उपकार करत पाटीलकी सोडावी, ही लोकशाहीची थट्टा आहे। आंदोलनात विविध पदाधिकाऱ्यांचा सहभाग। या आंदोलनात अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयूब बारगीर, कामगार जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने, जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी, महिला जिल्हा उपाध्यक्ष रुपालीताई घुमटे, महिला मिरज शहर अध्यक्षा शारदाताई माळी, युवक उपाध्यक्ष अक्षय अलकुंटे, अक्षय गायकवाड तसेच पप्पू कोळेकर, शीतल खाडे, राजू पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्लेषणात्मक दृष्टीने हे लक्षात घेतले पाहिजे की सभागृहातील मंत्री आचरण हा केवळ वैयक्तिक शिस्तीचा मुद्दा नसून तो जनतेच्या प्रतिनिधीच्या जबाबदारीचा आरसा आहे। लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अशा घटनांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या वतीने आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे। वास्तविक पाहता आज शेतकऱ्यांचे हवालदिल झालेले आहेत। आजच एक बातमी वाचली, एका शेतकऱ्यांनी पुतण्याला फोन करून सांगितलं की मी कर्जबाजारी आहे आणि आत्महत्या करत आहे। अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली असताना आमचे कृषी मंत्री विधान भवनात, ज्या भवनात महाराष्ट्र राज्याचं अखंड भविष्य निर्माण करण्याचं एक ताकद त्या विधान भवनात आहे, तर अशा विधान भवनात हे महाशय रम्मीचा खेळ खेळत आहेत। यांना कृषी ज्याच्यावर आपण जगतो त्या शेतकऱ्यांचं कोणतंही देणं घेणं राहिलेलं नाही। संजय शिरसाट सारखे आमदार हॉटेलमध्ये पैसे घेत आहेत, त्याचबरोबर विधान भवनात ज्यांनी मारामारी केली त्यांची आज मिरवणूक काढली जाते। तर हे सर्व जे काही चाललंय महाराष्ट्रात, हे महाराष्ट्राचे अपयशी ठरलेले मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, त्याचबरोबर भाजप सरकार, येणारा महाराष्ट्राचा दिवस हा नक्कीच चांगला नसणार आहे यांच्या या कार्यकालातून समोर येत आहे। तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने आम्ही राजीनाम्याची मागणी आज कलेक्टर साहेबांकडे करत